मुंबई विमानतळावरील 40 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी फैजल मोहम्मद हा धुळ्याचा माजी आमदार फारुख शाह यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला। ड्रग्ज प्रकरण उघड झाल्यानंच माजी आमदार फारुख शाह यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे। हा व्यवसाय गेल्या 2 वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता, परंतु नार्कोटिक्स विभागाला कोणीतरी स्ट्रिप दिल्यामुळे हे प्रकरण उघडकीला आलेले आहे। माझी शासनाकडे मागणी आहे की हे प्रकरण इतकं सोपं नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे संबंध आहेत। माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।